अक्षय तृतीयेनिमित्त बा विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य। पंढरीत भाविकांच्या ताटातही आंब्याचा गोडवा। अक्षय तृतीयेनिमित्त आज पंढरीच्या विठुरायाच्या महाप्रसादातील पंचपक्वानात आंब्याच्या रसाची सुरुवात झाली असून आज अन्नछत्रातील सर्व भाविकांना आमरसपोळीचा महावीर विठ्ठल मंदिराकडून देण्यात येत आहे। अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हिंदू धर्मात आंब्याचा प्रसाद महत्त्वाचा मानला गेला असून यामुळे आजपासून विठुरायाला सुद्धा महाप्रसादात आमरस देण्याची सुरुवात झाली आहे। विठुरायाच्या परिपूर्ण महाप्रसादामध्ये लिंबू, चटणी, कोशिंबीर, पातळ भाजी, सुकी भाजी, वरण भात, कढी, वरण भात, पुऱ्या, भजी, पक्वानामध्ये पुरणपोळी, साखर भात, श्रीखंड, बेसनाचे लाडू, शेवयाची खीर आणि आमरस यांचा समावेश असतो। महाप्रसादातील शेवयाच्या खीरीची जागा आजपासून आमरसाने घेतलेली असून आता वटपौर्णिमेपर्यंत देवाच्या महाप्रसादात आमरस असेल। रुक्मिणी मातेलाही अशाच पद्धतीचा पंचपक्वानांचा महानैवेद्य असून मातेच्या महाप्रसादात कटाची आमटी आणि कडबू हे वेगळे पदार्थ असतात। त्यामुळे आज देवाच्या बरोबर देवाच्या भक्तांना अन्नछत्रामध्ये आमरस पोळीचा बेत मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येत आहे। पंढरीच्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळावा म्हणून शेकडो हात झटत असतात। आज आमरस बनवण्यासाठी महिलांनी सकाळपासून तयारी केली होती। महाप्रसादालयात भाविकांकडून आमरसाचा गोडवा आवडीनं चाखला जात असून भक्तांनी देखील आंब्याचा रस मिळत असल्याने समाधान व्यक्त केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पंढरपूर।